नमस्कार. मागच्या 3-4 दिवसापासून आपण बघतोय की सेलू शहरामध्ये नावाजलेली असणारी नूतन शिक्षण संस्था आणि या नूतन शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये झालेली भरती असेल, शाळेचं संस्थेचं नाव बदलण्याच्या बाबतीमधलची प्रक्रिया असेल, यामध्ये आपण गेली 3-4 दिवस सातत्याने पाठपुरावा करत होतो. परंतु आपण शाळेमध्ये जात होतो, विचारणा करत होतो. फीसच्या संदर्भात सुद्धा आपण विचारणा केली की पावती न घेता फीस घेत होते आणि आपण तिथं जाऊन ते ॲडमिशन प्रक्रिया थांबवून थोडंसं या गोष्टी करत होतो. परंतु आपण आता असं ठरवलेलं आहे की नाही, आपल्याला संविधानिक पद्धतीनं आपल्याला जाऊन त्यांना जाब विचारावं लागेल आणि त्या अनुषंगाने आपण या गोष्टी करत आहोत. त्यामध्ये आज आपण नूतन जी संस्था आहे त्या संस्थेचे जे संचालक मंडळ आहे त्यामध्ये अध्यक्ष आणि सचिव सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर लोयासाहेब आणि कोठेकर सर यांची भेट झाली आणि मग त्यामध्ये आम्ही एक शिष्टमंडळ असं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो आणि एक जे आपल्याला ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण त्यांच्यासमोर मांडल्या. त्या गोष्टीचा इतिवृत्तांत मी प्रामुख्याने म्हणजे आम्ही सर्वजण आज एक 9 लिखित स्वरूपामधले प्रश्न घेऊन गेलो होतो आणि 2 चर्चा आमच्या 2 ते 3 मुद्दे असे होते की जे आम्ही त्याला मौखिक पद्धतीनं म्हणजे आपले तोंडी असं केलेलं आहे आणि त्याबद्दलचा त्यांचा काय उत्तर आलं याबद्दलचा आपल्याला तुमच्यासमोर ही माहिती व्यक्त करावी वाटत आहे. आणि एवढं मोठं करण्यामागं कारण काय आणि याच्या पाठीमागं आपल्याला काय साध्य करायचं आहे, तर व्हिडिओ पूर्ण आहे का. एक नागरिक, जागरूक नागरिक म्हणून आपलं हे कर्तव्य आहे. तर या गोष्टीमध्ये आपण सर्वात प्रथम एक जाहीर केलेला अहवाल होता. त्यांच्याकडे मागणी केली होती की पहिली स्पेसिफिक मागणी आपण केली होती नूतन संस्थेला की बाबा नूतन प्रसारक मंडळांनी स्थापन झाल्यापासून हे जे प्रसारक मंडळ स्थापन झाले तेव्हापासून संस्थेने अनेक समाज हिताचे कामं केलेले आहेत. शिक्षणाचा प्रसार आणि सार्वजनिक सेवाभाव हा त्यांचा उदात्त उद्देशाने हे केलं होतं. या संस्थेने स्वतःचे नाव न देता, संस्थापकाने संस्थेला स्वतःचं नाव न देता नूतन या नावानं सर्वसमावेशक नाव दिलं आणि त्यामध्ये स्वर्गीय श्रीरामजी भांगडिया सर यांच्या काळात संस्थेचा उत्कर्ष झाला. त्यांनी त्या संस्थेचा उत्कर्ष केला आणि त्या अनुषंगाने मग आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले की बाबा ज्या भांगडियाजींनी एवढा उत्कर्ष केला किंवा ज्या संस्थापकांनी एवढी संस्था उभा केली त्यांनी स्वतःचं नाव दिलं नाही, तर मग समोरचे 5-4 प्रश्न मी एक लगट विचारतो, एकामागे एक त्याची सिक्वेन्स आहे आणि त्यामध्ये आपल्याला त्याचं उत्तरसुद्धा त्यांनी काय दिलं हे सांगतो. पहिला प्रश्न होता, नूतन इंग्लिश स्कूलचे नाव बदलून बाहेती बिहान इंग्लिश स्कूल करण्याचा निर्णय कोणत्या कारणास्तव घेण्यात आला. आपला मुद्दा होता त्यांना की बाबा हे काय कारण होतं किंवा असं काय घडलं की आपल्याला या नूतन इंग्लिश स्कूलचं नाव बाहेती बिहानी करावं लागलं. त्याच अनुषंगाने त्यालाच लगट दुसरा प्रश्न होता, या निर्णयाच्या कार्यकारिणी किंवा सर्वसाधारण म्हणजे कार्यकारिणीमध्ये किंवा सर्वसाधारण सभेमध्ये याचा ठराव तुम्ही घेतला होता का, त्याची तारीख आणि त्याची प्रमाणित प्रत आम्हाला द्या. तिसरा प्रश्न त्याला लगट होता, नाव बदलण्यासाठी कोणत्या शासकीय परवानग्या किंवा मंजुरी घेण्यात आली त्याची प्रत द्यावी. म्हणजे कोणत्या शासकीय परवानग्या घेतल्या नाव बदलण्यासाठी. आणि यालाच लागून चौथा प्रश्न होता, नाव सगळ्यात महत्त्वाचं आहे, नाव बदलण्याच्या बदल्यात संस्थेला कोणती देणगी म्हणजे जे CSR निधी असतो ती आर्थिक मदत किंवा कोणता लाभ प्राप्त झाला आणि तो कशासाठी त्या ठिकाणी आपल्याला तो घ्यावा लागला याचा तपशील द्यावा. असे हे 4 प्रश्नाचं एकंदरीत उत्तर काय मिळाले तर हसण्यासारखं आहे. आम्ही हसलोय, तुम्ही सुद्धा हसताल आणि उत्तर देताना जर आपण हसलो तर आपण येड्यात काढले जातो हे लक्षात ठेवा. काय उत्तर मिळालं माहिती आहे त्यांच्याकडून, तर उत्तर असं मिळालं की आम्ही एक नाव का बदललं, तर याच्याबद्दल त्यांनी सांगितलं की आम्ही जी समिती आहे म्हणजे जी शालेय व्यवस्थापन समिती ज्याला आपण शिक्षण प्रसारक नूतन प्रसारक मंडळाची जी समिती आहे त्याच्यावर जे कोणी असतील तर त्यांनी म्हणे आम्ही एक ठराव घेतला आणि त्या ठरावामध्ये आपल्या शाळेची थोडीशी परिस्थिती बिकट झाली होती आणि त्या काळामध्ये आपल्याला कोरोनाचा पिरियड सांगितला त्यांनी आणि त्या कोरोनामध्ये पैसे नव्हते आणि मग आपल्याला तो निधी उपलब्ध करण्यासाठी आपल्याला कुणाला तरी नाव देऊन आपण शाळेला निधी उपलब्ध करावा म्हणून शाळेचं नाव बदलण्यात आलं. तर मग आम्ही त्यांना दुसरा प्रश्न त्याला लागूनच विचारला की बाबा मग हे तुम्ही ठरवणारे, तर तुम्ही जसं गावामध्ये एखाद्या शाळेला निधी एखादं नाव द्यायचं असेल तर ग्रामसभा ठराव घेते, गावातील लोक जर देणगी देत असतील तर त्या देणगीतून ते केलं जातं आणि ती न देता जर एखाद्या व्यक्तीच्या नावाने द्यायचं असेल तर मग ग्रामसभेत ठराव होतून त्या व्यक्तीच्या नावाने दिल्या जातो. तर तसं सेलू शहरामध्ये अनेक दाते होते, अनेक लोकांनी पैसा जमा केला असता. याआधीही नूतन संस्थेला पैसा लोकांनी दिलाय, विद्यार्थ्यांनी दिलाय, याही पद्धतीचा दिला असता. परंतु तुम्ही लोकांपर्यंत का पोहोचले नाही किंवा लोकांना या बाबतीत कळवलं का नाही, तर त्याचं उत्तर किती हसण्यासारखं आहे
आणि मिळालेला निधी किती आहे जरा लक्ष देऊ नये का. त्यांनी हसण्यासारखं उत्तर असं दिलं की आम्ही ही कार्यकारिणी मंडळी आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही सांगितलं की आपल्याला एका रकमेची आवश्यकता आहे, ती जर तुम्ही देत असाल तर आपल्यातलं कोणी देईल का. आणि त्यांनी त्याच्यातले 2 जण तयार झाले आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तो निधी देऊ. आणि मग त्यांनी सांगितलं की आम्हाला जर देणारे घरातच भेटले तर आम्ही बाहेर कशाला जावं. तर किती चुकीच्या पद्धतीनं त्यांनी उत्तर दिले. तर त्यांना आम्ही सांगितलं की जनरली काय असतं, एखाद्या सप्ताहाची कमिटी जर असेल तर ती कमिटी गावातल्या लोकांना विचारते किंवा पंगत घेणारं गावात कोणी आहे का. जर कुणीच नाही घेतली तर कमिटीमधला एखादा माणूस ती पंगत घेत असतो, ही असते सिस्टीम. पण यांनी ती पूर्ण बात केली आणि आम्हीच घेतोय, म्हणजे ठरवणारेही हेच, करणारेही हेच, घेणारेही हेच. आणि मग आम्ही विचारलं बा नेमका निधी तरी किती दिला आहे, ज्याचा तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला की शाळा बदलण्याचं नाव बदलण्यासाठी किती पैसे आले असतील. तर त्यांनी सांगितलं आम्ही 2 व्यक्तीकडून 31 लाख रुपये घेतले. बिहानी आणि बाहेती या पर्टिक्युलर 2 व्यक्तीकडून आम्ही 31 लाख रुपये घेतलेत आणि 62 लाख रुपयाच्या निधीवर त्या नूतन इंग्लिश स्कूलचं नाव बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूल असं करण्यात आलं. याच्यावर आम्ही आक्षेप घेतला. त्याच्याबद्दल आम्ही एक गोष्ट विचारली की 62 लाख रुपये घेण्याची गरज काय पडली. कारण ज्यावेळेस नूतन इंग्लिश स्कूलचं नाव बदलण्यात आलं त्यावेळेस नूतन इंग्लिश स्कूलची बिल्डिंग रेडी होती. त्यामध्ये 700-800 हजारपर्यंत विद्यार्थी फीस देऊन शिक्षण घेत होते. मग एवढं सगळं चांगलं सुरळीत चालू असताना तुम्ही नाव बदलण्याचा टास का धरला. म्हणजे काही पर्टिक्युलर किंवा काही लोकांना त्यांचं नाव करण्यासाठी उदो करण्यासाठी तुम्ही 62 लाखाचा तुटपुंजा निधी का घेतला. हा स्पेसिफिक प्रश्न आमच्या मनामध्ये पडला. आणि मग आम्ही त्यांना आज एक पूर्ण शेलूकराची वतीनं माझी विनंती आहे, शेलूकरांनो आपण या मुळाशी जातो ना तर आपल्या सगळ्यांचं सहकार्य फार गरजेचं आहे. त्यांना सांगितलं की 62 लाख रुपये व्याजासहित. खरं तर त्या नूतन संस्थेमध्ये नूतन इंग्लिश स्कूलमध्ये आज 1300 विद्यार्थी पैसे देऊन ॲडमिशन करत आहेत. फीस पण काही कमी नाही आहे. समजा बाहेती बिहानी इंग्लिश स्कूल नाव झाल्याच्या नंतर जर विद्यार्थ्याला फीस जर समजा अल्प दरात असते 1000, 2000, 5000पर्यंत तर आपण समजू शकलो असतो. परंतु तिथं फीससुद्धा काही कमी नाही. पहिलीच्या वर्गापासून 30-30, 40-40, 50 हजारापर्यंतच्या तिथल्या फीस आहे ती एका वर्षाची. मग एवढ्या पैसे असताना 1300 विद्यार्थी गुणिले 50,000, 40,000 जर धरलं तर 5-6 कोटीपर्यंत तो आकडा जातो. मग एवढा पैसा शाळेमध्ये येत असताना हा कोणाच्या घशात घातला जातोय 62 लाखासाठी. मग का तुम्ही काही पर्टिक्युलर लोकांचं नाव दिलं. हा राग मनामध्ये होता. आणि मग आम्ही त्यांना आवाहन केलं आहे की 62 लाख रुपये ज्या दिवशी तुम्ही घेतले त्या दिवशीपासून आजपर्यंत व्याजासकट आम्ही त्यांना परत देऊ. मग हे पैसा उपलब्ध कुठून करायचा. खरं तर त्या नूतन संस्थेमध्ये नूतन इंग्लिश स्कूलमधून आलेल्या पैशातूनच आपण त्यांना परत देऊ, तो विषय वेगळा आहे. पण तरीसुद्धा मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण असं बोललो की आपण शाळेसाठी झोळी घेऊन भीक मागूया. इंग्लिश स्कूलचं नाव बाहेती बिहानी करण्यापेक्षा नूतन इंग्लिश स्कूल राहू द्या, यासाठी आपण झोळी मागू, व्याजासहित त्यांना पैसे परत देऊ. त्यांना सांगितले आम्ही आज की तुम्ही हे पैसे किती झाले त्याचा आकडा द्या आणि आम्ही ते पैसे जमा करण्याचा प्रयत्न करू. या विषयावर त्यांना मात्र अनुत्तरित झाले. ते नाव बदलू शकतात का नाही, त्यांना कोणाचा दबाव आहे, दोघंही सांगू शकले नाही. आणि आम्हाला त्या गोष्टीत समाधानकारक ते उत्तर अजिबात देऊ शकले नाही. उलट दरवर्षी मिळणाऱ्या 5-6 कोटीतून 2 कोटी रुपये जरी खर्च झाला तर 3 कोटी रुपये निव्वळ उत्पन्न नूतन इंग्लिश स्कूलचं एकल्या. नूतन इंग्लिश स्कूल आता आपल्याला म्हणावं वाटतं पण दुर्दैवाने म्हणावं लागणार आहे. बाहेती बिहानी नूतन इंग्लिश स्कूलचं दरवर्षीचा निव्वळ नफा 2-3 कोटी रुपये अंदाजे, त्याच्यापेक्षा जास्त आहे पण आपण मोघम भाषेत धरला. जर एवढा असेल तर 60-62 लाख रुपयासाठी का हा प्रयत्न केला जातोय, याचंही उत्तर त्यांना देता आलं नाही. त्यानंतर आम्ही त्यांना विचारलं होतं की ह्या स्कूलमध्ये जे बाहेती बिहानी इंग्लिश स्कूलमधून मिळणारं जे प्रॉफिट आहे ते तुम्ही संस्थेच्या इतर जसं इंडोर हॉलसाठी तुम्ही दुसऱ्याकडून पैसे घेताय तसे ते पैसे इकडे थोडे वापरायला काय हरकत आहे. त्यांनी सांगितलं नाही, तो पैसा नूतन इंग्लिश स्कूलचा आहे, म्हणजे बाहेती बिहानी इंग्लिश स्कूलचा आहे, तो इकडे न वापरता आम्ही तिकडे डेव्हलप करतोय. आता काय मातीची डेव्हलप करतायत, ती बिल्डिंग तर पहिलीच उभा आहे आणि मागच्या 10 वर्षापासून दरवर्षी 2-4 कोटी म्हणलं तर 30-40 कोटी रुपये तर ऑलरेडी ते प्रॉफिटमध्ये. पण तरीसुद्धा काय डेव्हलप केले माहीत नाही. पण त्याच्यातून त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला तिकडंच लागतो. मग आम्ही सांगितलं की इंडोरच्या नावाखाली नूतन कॉलेजमधून नूतन विद्यालयामधून पैसा घेतला जातो, तर तो सुद्धा संस्थेच्या मार्फत असताना मग तो दुसऱ्या संस्थेतून घ्यायला जमतो, ज्याचा कॉलेजचा त्या इंडोर हॉलचा अर्थार्थी काही संबंध नाही, दुरान्वय संबंध नाही. म्हणजे पैसे घेताना सगळी संस्था एक आहे, परंतु मिळगतीच्या ठिकाणी मिळणारी रक्कम ही पर्टिक्युलर एका युनिटची आहे असं त्यांना उत्तर द्यावं लागलं फार. आणि ते काही बोलू शकले नाही यामध्ये. आणि मग त्यांना आम्ही त्या बाबतीत विचारल्याच्या नंतर त्यांना आम्ही काही कागदाची पूर्तता मागितली की ह्या सगळ्या प्रत द्याव्या.
सोमवारपर्यंतचा त्यांनी टाईम मागितलेला आहे, आपणही दिला आहे, पण फार मुद्दे फार गंभीर आहेत. त्यानंतर आपला प्रश्न होता त्यांच्यासाठी, मागील काही वर्षातील शिक्षक व कर्मचाऱ्याच्या भरतीची जाहिरात, अर्ज, गुणवत्ता यादी, निवड समितीचा इतिवृत्तांत आणि अंतिम निवड यादी उपलब्ध करून द्यावी. तर खऱ्या अर्थानं हा प्रश्न मी थोडा मागं ठेवतो. याच्या आधी पुढचे 2 प्रश्न घेऊन आपण महत्त्वाचे प्रश्न थोडा मागं ठेवूया. बघा, फार गरजेचं आहे. संस्थेमध्ये नवीन सभासद निवड, जी कमिटी, यांची जी समिती आहे ना, ही नवीन सभासद नेमकी कशाच्या जीवावर, कोणत्या निकषावर तयार करते? कारण इथं कधीच दुसरा कोणी माणूस जाऊ शकत नाही. पिढ्यानपिढ्या चालू आहे, तेच चालू आहे. मग इथं भरती प्रक्रिया, ही जी सभासदची प्रक्रिया काय आहे, तर त्याचंसुद्धा ते थातूरमातूर उत्तर देऊन आम्हाला त्यांनी ते आमचा म्हणजे वेळ काढूपणा केला. त्यांना त्याचं उत्तर समाधानकारक देता आलं नाही. मग का करता आलं नाही, याचा अर्थ की ज्या अर्थी तुम्ही उत्तर देऊ शकत नाहीत, त्या अर्थी तुम्ही कुठंतरी काहीतरी गोड बंगाले, असा प्रश्न पूर्ण शेलूकरांच्या मनामध्ये आहे आणि त्यांचा अहवाल ते देणार आहेत. आता स्पेसिफिक आपण ज्या विषयावर आता मुद्दा घालणार आहोत, तो मुद्दा असा आहे की त्यांनी मग जी उत्तर दिली ते हास्यास्पद आहेत. म्हणजे आपल्याला ज्या विषयावर बोलायचं ना, तर ते विषय माझ्यासमोर आहेत. आता बघा, पहिला प्रश्न असा होता की 62 लाख रुपयामध्ये संस्थेचं नाव विकलं गेलं. त्यानंतर सभासदांच्या परवानगीने संस्थेचे नाव बदललेले आहे, याच्यामध्ये लोकांना आम्हाला विचारात घ्यायची गरज नाही, असं त्यांचं उत्तर आहे. नाही, आम्ही आपला काही संबंध नाही, म्हणजे आपण आपली ती पात्रता नाही किंवा आपण त्या लायकीचे नाहीत, असं त्यांना म्हणायचं होतं. त्यानंतर सगळ्यात आता महत्त्वाचे मुद्दे जे आहेत, मी ज्या गोष्टीसाठी आता आपल्याला वेळ घेणार आहे, त्यामध्ये असा विषय आहे की भरती, जो सगळ्यात हाय व्होल्टेज मुद्दा आहे या नूतन संस्थेचा. गेल्या 4-5 वर्षापासून, 3-4 वर्षापासून आय थिंक खूप बदनामी झालेली आहे नूतन संस्थेची. ही आपल्याला नाही अवगत, माजी विद्यार्थी म्हणून. या शेलूचं भूषण नूतन विद्यालय, नूतन महाविद्यालय आहे म्हणून. पण याच्यामध्ये 2012 ते 2026 पर्यंत आता आपण त्यांना काय मागणी केली, ही तोंडी आहे. लेखी मागणी केल्या होत्या, त्याचं सोमवारपर्यंत देणार, ही तोंडी केली होती. ते म्हणजे याचंही उत्तर सोमवारी देऊ, परंतु तो देणार नाहीत. म्हणून आपण पुन्हा एकदा या 2-3 दिवसामध्ये पुन्हा काही प्रश्न घेऊन त्यांचे आपले, आज फक्त बाहेती बिहानी इंग्लिश स्कूलच्या नामांतरणासाठी गेलो होतो आपण. हे नूतन प्राथमिकचं सुद्धा त्यांनी नाव बदललेलं आहे. त्यानंतर नूतन कन्या शाळेचं सुद्धा बदललेलं आहे. तो आपण ते हळूहळू काढू, पहिले हे नाव बदलू आपण. हे खटकत आहे. आम्ही बाहेती बिहानी इंग्लिश स्कूल का म्हणायचं, की जे नूतन प्रसारक मंडळाच्या अखत्यारीत येतं, जिथं 60-62 लाख रुपये काय मोठी रक्कम नसताना, शाळेचा इन्कम सोर्स सुद्धा बऱ्यापैकी असताना इंग्लिश स्कूलचा, हे करण्याचं महापाप का करताय कोणी? त्यामुळे आम्ही ते म्हणणार नाही. आम्हाला त्याच्याबद्दलचा खुलासा त्यांच्याकडून मागितला. ते सोमवारपर्यंत त्यांची बैठक घ्या म्हटलं आणि त्याचा इतिवृत्तांत आमच्यापर्यंत आला पाहिजे. आणि आम्ही त्यांना हेही त्या इंटेन्शननं सांगितलं की जर तुम्ही देऊ शकत नसाल तर आम्ही लोकशाही पद्धतीनं आंदोलन करू. कारण शेलू शहरातली जनता गप्प आहे, पण येडी नाही आहे. त्यांना असं वाटतं की आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते. आंधळी जनता नाही आहे, जनता ही डोळस आहे. परंतु त्यांनी काही गोष्टीसाठी बाबा चला चालू आहे ना, आपण शिकलो ना, ज्या संस्थेत शिकलो तिथं काय द्यावे, त्याशी व्हावे उत्तर आहे. आणि मग लोक गप्प आहेत, पण आता कोणी गप्प बसणार नाही. आणि म्हणून आम्ही ह्या तोंडी जे मागितलं, याचा पुन्हा लेखी आपण त्यांना विचारायसाठी 2-3 दिवसानंतर तर जाणारच आहोत. त्यामध्ये आपण त्यांना विचारलं की 2012 ते 2026 पर्यंतच्या संच मान्यता, या संच मान्यतेमध्ये दरवर्षी त्या युनिटसाठी किती पदाची मंजुरी असते. बघा, जी संच मान्यता ती त्या विद्यार्थ्याच्या संख्येवर, जे शिक्षक तर जे असे असतात ना, एकूण किती जण भरल्या गेले हे कोणावर अवलंबून असतात, तर त्या वर्गामध्ये असणाऱ्या किंवा त्या शाळेमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यावर अवलंबून असतात. मग अशा 2012 ते 2026 पर्यंतची मागणी आम्ही तोंडी केली, त्यावरील ते सगळे अनुत्तरित राहिले, त्यांना तिथं उत्तर देता आलं नाही. आता आपण तोंडी विचारलं, त्यांनी तोंडी उत्तर द्यावं अशी आमची अपेक्षा होती. पण अंदाजे सांगा म्हटलं तरी ते म्हणले आम्हाला असं सांगता येत नाही. आणि म्हणून ते लेखी सुद्धा आपण त्यांना देणार आहेत. आणि ते आपल्याला तुम्ही तोंडी सांगितलेलं आम्ही लेखी उत्तर देऊ असं त्यांनी आपल्याला शब्द दिलेला आहे. त्यानंतर यामध्ये झालेली मागील 46 पदांची जी भरती आहे ती संस्थेनं जी केलेली आहे, यामध्ये शासनाने निर्देशित केलेल्या नियमाची पायमल्ली केलेली आहे असं प्रकर्षानं जाणवतं आहे. यामध्ये शासनाच्या नियमाची त्यांनी पायमल्ली केली, ज्यामध्ये कुठल्याही शेलूकर काय नियम असतो, जाहीर प्रकटन जर द्यायचं असेल, साधं प्लॉटचं द्यायचं तरी आपण चांगल्या पेपरमध्ये देतो.
46 पदाची भरती देत असताना सरकारचा नियम आहे की लोकमान्य वृत्तपत्रामध्ये ते द्यायचं असतं की ज्या एरियामध्ये जे जास्त चालतं. उदाहरणार्थ आपल्याकडे काय चालतं, लोकमत आहे, पुण्यनगरी आहे, देशोन्नती आहे, अनेक प्रकारचे पेपर आहेत ज्यांना तुम्ही जे लोकप्रिय आहेत, म्हणजे जे ज्यांना रोज लोक त्यांना हाताळतात, वाचतायत, अशा पेपरमध्ये न देता कोण्या तरी एका पेपरमध्ये ती अतिशय गोपनीय ठेवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना एक स्पेसिफिक आपल्या जे गेलेलं शिष्टमंडळ होतं त्यांच्या वतीने एक प्रश्न विचारला होता. जागा 46 होत्या, तर भरतीसाठी किती विद्यार्थ्यांनी अप्लाय केलं, किती लोक तिथं त्यासाठी आले होते? तर त्यांना त्याचं उत्तरसुद्धा देता आलं नाही. मी म्हणलं अंदाजे सांगा ना, 200, 100, 50. त्यांना देता आलं नाही. त्यावेळेस त्यांना मी सांगितलं, साधं मंत्रालयामध्ये झाडू मारण्याचे एक पद निघालं तर त्या एकासाठी 500 विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन दिले, आणि जर शिक्षकासाठी अर्ज येत नाही त्याचा अर्थ तुम्ही खूप गोपनीय पद्धतीनं, म्हणजे हा भ्रष्टाचार नाही म्हणायचं तर काय, कोणाच्या दबावामध्ये तुम्ही ही भरती केली, हा स्पेसिफिक प्रश्न आम्ही विचारला. यावर ते पूर्णपणे अनुत्तरित राहिले. या पदभरतीमध्ये मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या सर्व उमेदवाराची यादी आपण त्यांना मागितलेली आहे. ती त्यांनी पुढच्या सोमवारपर्यंत द्यावं ही आमची खूप अपेक्षा आहे, इच्छा आहे. त्यांनी ती दिली पाहिजे. तो अधिकार तुमचा, आमचा आहे. आपण सगळेजण मागूया. यामध्ये पात्र आणि अपात्राचे निकष कोणी ठरवले? समजा मुलाखती घेताना काही अपात्र ठरवले तर हे निकष कोणत्या बेसवर ठरवले? त्याची गुणवत्ता यादी दाखवा. ज्यांना डावललं आहे आणि ज्यांना घेतलं यांच्यामध्ये काय फरक होता, तुम्ही कोणत्या निकषावर घेतले ह्याची आपल्याला माहिती हवी आहे. यामध्ये ही पदभरती जुन्या तारखेमध्ये, शेलूकर खूप मोठं गोड बंगाल आहे, लक्षात ठेवा. यामध्ये ही भरती झालेली जुन्या तारखेमध्ये, म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे काय करते, म्हणजे शासनाने एखाद्या, समजा बघा तुम्ही एखादी गोष्ट सांगतात की 1 तारखेपासून नियम बदलणारे, हे लय हुशार असतात, हे मागच्या तारखेमधला अहवाल दाखल करणे, याला म्हणायचं पूर्वलक्षी प्रभावाने. म्हणजे पहिलं जे चालू होतं त्याने, म्हणजे 2012मध्येचा सुद्धा करू शकतात ते 2026मध्ये. का? कारण 2020च्या नंतर जर नियम बदलला, हे 2018चा तिथं त्या ठिकाणी अहवाल जोडतात. म्हणजे हे याला म्हणायचं पूर्वलक्षी प्रभावाने. मग भरती झाली आहे 2022च्या नंतर. आय थिंक मला थोडंसं काय करेक्शन करावं लागेल तुम्हाला, कारण मी जास्त आपण माहिती अधिकार दिला, RTI दाखल केला आहे, त्याच्यातून आपल्याला उत्तर मिळेल. पण मागच्या डेटमध्ये केलं आहे, त्यामध्ये पूर्वलक्षी प्रभावाने यांनी ही भरती केलेली आहे. ज्यामध्ये या भरतीमध्ये बघा, आणि ही अशीच भरती केलेली आहे. हे मला तुम्ही म्हणाल हे तुमच्याकडं, कारण मी 3 दिवसापासून पूर्ण शेलूत ही चर्चा चालू आहे की ही भरती, मला विचारलं कधी झाली, म्हणलं 21, 22, 23. अरे नाही म्हणे, ही पूर्वलक्षी मग हे पूर्वलक्षी प्रभावाने काय आहे, म्हणजे ही चर्चा शेलूमध्ये आहे. तर त्याचं उत्तर आम्ही विचारलं, तर ते उत्तर दिलं नाही, ते उत्तर देऊ शकले नाही, शांत राहिले. हा त्या पाठीमागचा भूमिका होती. त्यानंतर सर्व शिक्षक नवीन भरती झालेले आहेत, जे शिक्षक भरती झालेले आहेत त्या वर्षीपासूनचा, कारण इथं दाखवलेलं आहे काही जण 2012-13 पासून जॉईन आहेत असं त्याच्यामध्ये दाखवण्यात आलेलं आहे. मग आम्ही मौखिक मागणी केली आहे, जी आपण ऑन रेकॉर्ड सुद्धा मागणी करू, ही आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातूनही त्यांच्यापर्यंत पोहोचेल. आपण मागणी करूया. त्यामध्ये आपण मागणी केली की आम्हाला सर्व शालेय रेकॉर्ड तपासायचं आहे त्यांचं, ज्यामध्ये टाचन नोंदवही असेल, ज्यामध्ये सूचना रजिस्टर असेल. आता टाचन वहीनं जे असेल नोंद असेल, ती टाचन वही नोंद तुम्हाला माहिती आहे, पण हे सूचना रजिस्टर म्हणजे काय याचं थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. पूर्वी आपण शाळेमध्ये बसायचो आणि वर्गात बसल्याच्या नंतर सेवक एक रजिस्टर घेऊन यायचे आणि ते रजिस्टर सांगायचे उद्या शाळेला सुट्टी राहील. कशामुळं? उद्या वट सावित्री पौर्णिमा आहे, म्हणजे आज होती म्हणून मी असं सांगतोय. आणि मग आपण काय करायचो, जल्लोष करायचे, हे उद्या सुट्टी आहे. पण एवढ्या आपल्या आनंदामध्ये ते शिक्षक काय करायचे की ही सूचना आमच्या वर्गावर आली आणि म्हणून मी या वर्गावर तासिका घेत होतो आणि मग ते सही करायची, याला म्हणायचं सूचना रजिस्टर. तर अशा सूचना रजिस्टरवर या नवीन भरती झालेल्या शिक्षकाची मागच्या तारखेमध्ये सिग्नेचर आहे का याची नोंद आम्हाला देण्यात यावी. त्या वर्षापासूनचे सर्व शालेय रेकॉर्ड जेवढे असतील, जसं की घटक चाचणीचे पेपर यांनी तपासले असतील, आता हे तेव्हापासून येत म्हणले नाही, घटक चाचणीचे पेपर तपासले असतील, त्यानंतर वार्षिक पेपर तपासले असतील, याचा सुद्धा त्यांनी आपल्याला अहवाल द्यावा असं आपण मागणी या संबंधाने आपण त्यांच्याकडं केलेली आहे. याही प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांचं स्मित हास्य सगळं काही गोड बांगाल सांगून जात होतं. शिक्षण विभागाने तपासणी केलेल्या वार्षिक तपासणी अहवाल 2012 पासून आजपर्यंत जी संस्थेची शिक्षकाची सिव्हिल लिस्ट आहे, जी मेरिट, जसं आपलं मेरिट लिस्ट असते ना तशी यांची सिव्हिल लिस्ट लागत असते. कारण पद, जसं की आपण म्हणतो पदोन्नती सिनियरिटी प्रमाणाची, सिनियरिटी कशावर ठरत असते त्यांची ती सिव्हिल लिस्ट असते. मग HM होत असताना पात्रता काय असते की ज्याचं वय जास्त आहे त्याला, ज्याची जेवढी सेवा तेवढं त्याला ते त्या ठिकाणी मिळत असतं.
मग अशी सिव्हिल लिस्ट यांनी जाहीर करावी आणि त्या बाबतीमधले अनेक मागण्या आपण त्यांच्याकडे केलेल्या आहेत. आता ते आपल्याला किती प्रश्नाचं उत्तर देतात येणारा काळ आपल्यापाशी येणारच आहे. या सर्व पदभरतीच्या अनुषंगाने काम न करता बॅक डेटेड, ज्याला आपण म्हणू जुन्या तारखेमध्ये, की जे तिथं भरतीच नव्हते पण त्या तारखेची भरती दाखवून यांनी मस्टर भरण्याचं काम केलं. मग हजेरी मस्टर भरलं बरोबर, तेवढं रेकॉर्ड मेंटेन केलेलं आहे. पण ते मस्टर भरल्याच्या नंतर ते बॅक डेटेडमध्ये जे वेतन मिळालेलं आहे शासनापाशी कागद बोलला किंवा हे 2012-13 पासून आहेत. मग शासनालाही वाटलं की यांच्यावर अन्याय झाला आहे. मग शासनाने सुद्धा एरियज काढले. तर ते एरियज किती आहे माहीत आहे? असं एक चर्चा आहे की 20 ते 25 कोटी रुपये खात्यात येऊन पडले त्या व्यक्तींच्या नावामध्ये. ज्यांनी कामच केलं नाही त्या तारखेमध्ये तो पैसा आलाय. तो पैसा कोणाचा हे विचारलं असता त्यांनी उत्तर दिलं की ज्याच्या खात्यात पडाय ते खर्ची. हसायचीच गोष्ट आहे. कुणाच्या खात्यात पडलाय? अहो कष्टाचं तुम्हाला मिळालं पाहिजे. बघा, कोणावर अन्याय होऊ नये या मताचा मी आहे. ज्याची पात्रता आहे तो तिथे गेला पाहिजे, ही आमची मान्यता आहे. याच्यामध्ये बोगस काय आहे असं विचारलं, कारण काय झालं माहिती आहे, हा संस्थेच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. कारण याची जी माहिती मागितली आपण त्यांना सांगितलं की ही माहिती आम्हाला द्या ना, इन कॅमेरा तुम्ही मुलाखती घेतले ते द्या. ह्या का देऊ शकत नाहीत माहिती, कारण त्यांनी मुलाखती घेतल्यात आत्ता आणि भरती दाखवली आहे बॅक डेटमध्ये. मग ते मिळालेले एरियज भरपूर पडले, असं 20-25 कोटीपर्यंत आकडा जाऊ शकतो. आम्ही म्हणलं हे जर रिअल असेल, हे जर शिक्षक तुम्ही जर याच्यामध्ये कसले भ्रष्टाचार भरतीमध्ये केला नसेल आणि हे जर रिअल असेल, पण ठीक आहे ना, मग मागच्या डेटमध्ये भरले तर आमचं काय पोट दुखायचं कारण नाही, तर अजिबात नाही. पण हे 20-25 कोटी रुपये जर यांनी या संस्थेला दिले तर केवढी बिल्डिंग उभा राहील? कधी? हे कॅपेबल आहेत त्या पदासाठी आणि यांनी कामच केलं नाही तरी पैसे आलेत, तर हे पैसे आपण दिले तर एक खूप मोठं युनिट सेलूमध्ये उभं राहू शकतं. 20-25 कोटी म्हणजे लहान रक्कम नाही, याच्यापेक्षा जास्तही असू शकते, कमीही असू शकते. लोकांची चर्चा तुमच्यासमोर बोलते आणि चर्चा उगाच होत नाही, काहीतरी तथ्य आहे. त्यानंतर आपण असं सांगितलं की या एरियाजमध्ये मिळालेले याचे वाटेकरी कोण आहेत, याची तोंडी माहिती मागितली. यावरती अनुत्तरित होते. त्यांनी एकच उत्तर दिलं, ज्याच्या खात्यात पडले तर तेच मालक असणार, उगाच कसे पडले, तर हे त्यांनी थोतर उत्तर दिले. तर हा विषय संस्थेच्या प्रतिष्ठेचा. त्यामध्ये आपण एक पर्टिक्युलर एक स्पेसिफिक प्रश्न याच्याबद्दल विचारला होता की या, कारण तुम्हाला माहीत असलं पाहिजे, या सर्व संबंधाने राज्य शासनाने एक SIT गठीत केली होती. ही जी भरती झाली ना त्यावेळेस राज्य सरकारने एक SIT गठीत केली होती. त्या अहवालाचं नेमकं काय झालं आहे याची मागणी आम्ही केली. आता तेही त्यांच्याकडे रेडी नसणार आहे आणि तेही समजा असेल, आपण त्यांना मागणी करूया. ओरल केली, आता लिखित स्वरूपात करू आणि तो अहवाल जी SIT गठीत झाली होती त्याचा अहवाल आपल्याला पाहिजे. तो लवकरच आपल्या सर्वांच्या समोर मागणी करून आपण यांना मागू. यांनी नाही दिला तर ते SITकडे आपण मागणी करून तो अहवाल घेऊ आणि तो अहवाल तुमच्यापाशी ठेवण्यात येईल. या पदभरतीच्या अनुषंगाने एक उपोषण झालं होतं. त्या उपोषणामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे प्रमुख, आपल्या या भरतीच्या या गोडबंगालामध्ये एक उपोषण झालं होतं. त्या उपोषणामध्ये शिक्षण उपसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचे प्रमुख श्री अनिल साबळे यांनी श्री स्वामी कार्यालयीन अधीक्षक जे होते, श्री स्वामी हे कार्यालयीन अधीक्षक छत्रपती संभाजीनगर यांनी तपास केलेला अहवाल सादर करावा. त्यांना जे उपसंचालकांनी जो त्यांना सांगितलं होता अनिल साबळे सरांनी, हे श्री स्वामी यांच्या मार्फत ते अधीक्षक आहेत छत्रपती संभाजीनगर, यांनी तपास केलेला अहवाल सादर करावा. ही मागणी आपली तोंडी लेखी स्वरूपात राहील. या सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा आपण करतोय. यामुळे येत्या काळात आपण सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जाणार आहोत. पाळंमुळं खोडून काढू आपण आणि यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी बाहेर काढायच्यात. हॉस्टेलची सुद्धा जागा बळकावली आहे, त्याचा सुद्धा मौखिक प्रश्न आपण तिथं विचारला होता की जे हॉस्टेल आहे ते हॉस्टेल तुम्ही का बंद केलं आहे आणि तिथं तुम्ही बिहानी बायत इंग्लिश स्कूलच्या घशात ती जागा का दिली, याचंही उत्तर त्यांना देता आलं नाही. असे एकूण 46 मुद्दे आपल्याजवळ आहेत. आज सध्या आपण 11 विषयावर आपण त्यांच्यासोबत बोललेलो आहोत. रोज त्यांचं वर्षभर आपल्याला त्यांच्यासोबत बोलायला जावं लागणार आहे आणि आपण एक समिती स्थापन करतोय. सेलूकरांना विनंती आहे, ज्यांना अन्याय नको आहे, ज्यांना याच्यातली माहिती आहे, सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांना माझी विनंती आहे, आपण या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवा. आपण एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीला नाव देण्यात आलेलं आहे नूतन संस्था आणि
कैलासवासी भांगडियाजी इतिहास बचाव समिती म्हणजे नूतन संस्थेचा आणि भांगडियाजींचा इतिहास वाचवण्याचा आपण एक कमिटी स्थापन केली, समिती स्थापन केली. त्या समितीचे आपण सर्वसामान्य सदस्य होऊया आणि येत्या काळामध्ये आपण या संस्थेमध्ये जो काही भ्रष्टाचार अनागोंदी कारभार चालू आहे, 1000 रुपये घेऊन 10,000 रुपये फीस वसूल केल्या जाते. आज आम्ही कॉलेजमध्ये गेल्याच्या नंतर आम्ही असतो तोपर्यंत घेत नाहीत, आपण गेलो की पुन्हा चालू होतं. म्हणजे कुत्र्याचं शेपूट नळकांडात घातलं तोपर्यंत सरळ आहे आणि नंतर वाकडं होतं. पण हे असं शेपूट आहे, हे नळकांड्यात घातल्यावर सरळ होत नाही, यानं नळकांडच वाकडं करायचा प्रयत्न केला आहे. असं यांची भूमिका एकंदरीत पाहायला मिळाली. अनेक प्रकारच्या समस्या आपल्यासमोर आहेत, त्या अजून आपण पुढं मांडत राहू. हा वृत्तांत इथपर्यंतचा होता. येत्या काळामध्ये आपण या सर्व गोष्टींसाठी आपण सर्वजण शिलूकर म्हणून हे बघा, यासाठी मला बऱ्याच प्रकारे त्यांनी मध्यस्थी करून मला मागं घेण्यासाठीचा प्रयत्न केला. मला साम दाम दंड बेचारी प्रकारचं त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला की तुम्हाला माहीत नाही काय होऊ शकतं, असं होईल तसं होईल. मी म्हटलं परिणामाची चिंता करत नाही. तुकोबारायची एक उक्ती आहे, तुका म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. एखाद्या चांगल्या कामासाठी जर आपल्यासारख्या एखाद्या सर्वसामान्याचा बळी जात असेल तरी नो प्रॉब्लेम, व्यक्ती गेला तरी चालेल, विचार मरता कामा नाही. या विचारानं चालणारा मी व्यक्ती आहे आणि म्हणून सर्वांना विनंती आहे की या लढ्यामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं. एवढं सांगतो, थांबतो. आणि तुम्हीसुद्धा तुमच्या सूचना आमच्यापर्यंत ठेवावं एवढी माफक अपेक्षा ठेवतो. जय शिवराय, रामकृष्ण हरी, धन्यवाद.